आता मी जॉब केलेलं चांगलं, काय MCA केलेलं चांगलं, काय MBA IT, काय MCS. माझ्यासमोर बरेच पर्याय आहेत असं लास्ट इयरला असलेल्या मुलांना वाटत असेल, आणि ते वाटणं आता खूप गरजेचं आहे. कारण आतापर्यंत कसं होतं, फर्स्ट इयर झालं, सेकंड इयरला आलो, सेकंड इयरवरनं थर्ड इयरला आलो, एटीकेटी लागली सोडत आलो. पण इथून पुढे तुम्हाला डायरेक्ट कुठल्याही स्ट्रीमला जाता येणार नाही. तो जॉब असू दे किंवा मास्टर्स असू दे, तुम्हाला एंट्रीसाठी एंट्रन्स किंवा जॉबसाठी ऍप्टिट्यूड कंपल्सरी लागणार आहे. मग आता आपण प्रत्येक गोष्टीचा एक विचार करू. MCA, MBA IT, MCS या सगळ्या कोर्सेस बद्दल थोडक्यात समजून घेऊ. आता MCA या कोर्ससाठी BCS, BCA, BBA, CA किंवा BCom कुठल्याही ब्रांचचा मुलगा असेल, तुम्हाला MCA ला ऍडमिशन घेता येणार आहे. फक्त कंडिशन एकच असते की तुम्हाला 10+2 मध्ये मॅथ्स कंपल्सरी पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन मध्ये मॅथ्स कंपल्सरी पाहिजे. आणि दुसरं, MCA ला कुठेही जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला CET देणं कंपल्सरी आहे. विदाऊट CET तुम्हाला कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही. आता MCA मध्ये पण बऱ्याच फील्ड्स आहेत. MCA अंडर सायन्स फॅकल्टी आहे, MCA अंडर इंजिनिअरिंग फॅकल्टी आहे, MCA अंडर मॅनेजमेंट फॅकल्टी आहे. याच्यामध्ये सब्जेक्टचा डिफरन्स आहे, आणि काही कॉलेजेस जे MCA ऑफर करतात ते इंजिनिअरिंग ब्रांचच्या अंडर ऑफर करतात, सायन्स फॅकल्टीच्या अंडर MCA ऑफर करतात. तर हे ऍडमिशन घेण्याआधी कोणत्या कॉलेजला, कोणत्या फॅकल्टीच्या अंडर आपण MCA ला ऍडमिशन घेतोय हे डोळे उघडून नीट बघूनच मग ऍडमिशन कन्फर्म करायचंय. MCA साठी एकच कॉमन CET आहे, MAH MCA CET, जी एक एंट्रन्स दिल्यानंतर तुम्ही जवळपास 90 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या रँकनुसार. म्हणजे तुम्हाला एंट्रन्सला जेवढे चांगले मार्क्स असतील तेवढं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायची पॉसिबिलिटी वाढेल, आणि चांगलं कॉलेज म्हणजे चांगले प्लेसमेंट, चांगल्या कंपनीज. आपल्याला जे करायचे ते चांगलं प्लेसमेंट मिळवण्यासाठीच करायचं. त्यासाठी एंट्रन्सचे मार्क्स इम्पॉर्टंट आहे. हे MCAच झालं. आता आपण बोलूयात MCS बद्दल. MCS कोण करू शकतं, तर ज्यांचं BCS आहे, BSc कम्प्युटर सायन्स आहे, तेच मुलं MCS करू शकतात. मग त्यांना एंट्रन्स नाही का, तर असं काही नाही. त्यांना पण एंट्रन्सचं प्रिपरेशन कंपल्सरी असतं, कारण प्रत्येक कॉलेजची एंट्रन्स वेगळी घेतली जाते. त्यासाठी कुठलीही कॉमन एंट्रन्स नाहीये. म्हणजे तुम्ही MIT जर गेलात, MIT साठी वेगळी एंट्रन्स असेल, SI साठी वेगळी, गरवाल साठी वेगळी, FC साठी वेगळी, प्रत्येकासाठी वेगवेगळी एंट्रन्स आहे MCS साठी, आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला प्रिपरेशन करावंच लागणार आहे. आता तिसरा, MBA IT. जर तुम्हाला कोडिंग मध्ये जायचं नसेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नसेल, 3 वर्षामध्ये तुम्ही काय आहे ते नक्की कोडिंग बघितले, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला त्याला रामराम करायचंय. आणि तुम्हाला जर मॅनेजरियल लेवलला जायचंय, त्या पोस्टमध्ये जायचंय, जर तुम्हाला त्या पद्धतीचे मॅनेजरियल लेवलचे जॉब करायचे असतील तर तुम्ही MBA करू शकता. मग MBA साठी पण डायरेक्ट ऍडमिशन मिळणार आहे का? नाही. MBA साठी पण तुम्हाला CET कंपल्सरी असणार आहे. ती पण महाराष्ट्र बोर्डची CET असते, किंवा तुम्ही CUET पण देऊ शकता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज कव्हर होतात, जिथे तुम्ही त्या एक्झामचा स्कोर करून डायरेक्ट MBA ला ऍडमिशन घेऊ शकता. चौथा पर्याय, जो आपण सुरुवातीला बोललो होतो की जॉब साठी सगळ्यात महत्वाची असते ऍप्टिट्यूड, बरोबर. आणि ऍप्टिट्यूडला तोच सिलेबस असतो जो आपण बाकी एंट्रन्स साठी प्रिपेअर करतोय. त्यामुळे इथून तुम्हाला कुठेही जरी जायचं झालं तरी एंट्रन्स ऍप्टिट्यूड कंपल्सरी असणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी आत्ता करायचं रिझन हे, कारण हीच ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला ठरवायचंय. तुम्ही फॅमिली सोबत घरी बसा, विचार करा की पुढे काय करायचंय. तुम्ही म्हणाल की बघू एक्झाम झाल्यानंतर मार्च मध्ये डिसाईड करू, बघू माझा मित्र काय करतोय, तर तेव्हा तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. तुमचं आत्ताचं एक चुकीचं डिसिजन तुमच्या आयुष्याची महत्वाची 2 वर्ष आणि लाखो रुपये वाया घालवू शकतो. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत मिळून, तुमच्या सिनियर सोबत मिळून, किंवा तुमच्या करिअर ऍडवायझर सोबत भेटून बोलून जर करेक्ट डिसिजन घेतला, तर तो तुमच्या आयुष्याचे पुढचे 20 वर्ष तो डिसिजन सेट करू शकतो. त्यामुळे आत्ताच निर्णय घ्या आणि पुढे काय करायचं हे ठरवा.